हे मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे रविवार, तारीख 21 जुलै 2024। सकाळचे वाजता आहेत आता 9:05। तर आजचा प्लॅन तर असं काही आहे नाही। आज आता गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज गुरुपौर्णिमाची पूजा आहे, त्या पूजेकरिता गौरी चाललेली आहे पूजेकरिता। तर मी सोडायला चाललेलो आहे, तर जाऊ सोडून येतो मी। 2-3 तासाची जवळपास पूजा आहे, तर मी सोडून येतो। आदू जस्ट आत्ता उठला, तर मागे लागला मी पण येतो म्हणून, तर मागे लागलेला आहे आदू। पहा कसा चढतोय सँडल काढण्याकरिता। सँडल काढली त्यांनी स्वतःची। गाय जाम खाते आहे। हा जांबाचं झाड आहे, खूप सारे जांब लागतात आणि पडतात। तर तिथे पडलेले जे जांब आहे ते ठेवले होते, तर ते गाय खाती आहे। हा आशीर्वाद नगर क्रॉस केल्यानंतर नवीन सुभेदारकडे जो रोड जातो तो आहे। खूप छान असं या रोडचं दृश्य आहे, कारण की या रोडच्या दोन्ही साईडला असे झाड आहे आणि ते झाड एकमेकांमध्ये एकत्र झाले आहे वरच्या साईडनी। तर असं शेड सारखं आहे, म्हणजे असं फील होतं की आपण एखाद्या गुफेमधनं चाललेलो आहे। बघा किती छान दृश्य आहे या रोडचा। म्हणजे हा वन ऑफ द फेवरेट रोड आहे नागपुरातला माझा। म्हणजे खूप मस्त वाटते या रोडनं जाताना। पावसाचं वातावरण आहे, पाऊस सुरू आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे, बारीक जो की दिसणार पण नाही, फवारासारखं पाऊस सुरू आहे, पण झाडाच्या खाली पाऊस जास्त लागतो। गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आज, तर जे लेडीज लोक आहे ते पूजेकरिता मंदिरात निघालेले आहे। सो आम्ही चाललेलो आहे आता, आदू, मी आणि गौरी। आम्ही अद्वैत त्याच्या आईला सोडायला चाललेला आहे। गुरुपौर्णिमेची पूजा आहे। रेशीमबाग जो चौक आहे त्या ठिकाणी एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये पूजा आहे। सहज योगा म्हणून एक मेडिटेशन आहे, सहज योगा। तो तिथे गौरी नेहमी जाते, वीकली मंगळवारी ते सहज योगाचं सेंटर असतो, तिथे जाते। तर आज त्यांचा एक गुरुपौर्णिमा दिवस निमित्त प्रोग्राम आहे, तर तिथे सोडायला चाललेलं आहे। 2-3 तासाची पूजा आहे। या ठिकाणी आता आम्ही सोडलेलं आहे गौरीला। तिथनं सोडून इथे सहजयोगाचा प्रोग्राम आहे, पूजा आहे, तर गौरीला तिथे सोडून दिलेलं आहे। तर आम्ही आता घरी जाणार आणि जेव्हा पूजा होईल तेव्हा आम्ही परत घ्यायला जाऊ। तो आता आम्ही घरी जाऊ। तर आई पण आज पूजा करायला जाणार, कारण की लेडीज लोक कोणत्या तरी मंदिरात जातात, मला ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही। तर आदू जाणार आईसोबत, अद्वैत आईसोबत जाणार पूजेकरिता, आहे ना आदू? अद्वैत आईसोबत जाणार पूजेला। सोमवारी क्वार्टरचा जो मार्केट आहे तो आहे, हा बाजार इथे भरतो। बुधवारी बाजार भरतो, पण डेली बेसिसवर या ठिकाणी असा मार्केट असतो। बुधवारी पूर्ण बाजार असतो। सक्करदरा लेकपासून चालू आहे, हा सक्करदरा लेक आहे। भरपूर पाणी आता आलेलं आहे, या म्हणजे कालच्या पावसाने
इथे पाणी भरलेलं आहे. मॉर्निंग टाईमला लोक मॉर्निंग वॉकला आलेले आहेत. आतमध्ये गार्डन आहे, तर तिथे मॉर्निंग वॉकला आलेले आहे. बघू शकता इथले जे गार्डन आहे सक्करदारा लेकच्या तिथले, तर इथे त्याचं एंट्री आहे. लोक आतमध्ये मॉर्निंग वॉकला जातात, फिरायला जातात. इथे सुद्धा गार्डन आहे पुढे. इथे पण लोक फिरायला जातात. आता सध्याच्या कंडिशनमध्ये माहिती नाही सुरू आहे की नाही हे गार्डन, कारण की ते काम सुरू होतं. हे बघा, हे आहे NITचं गार्डन आहे. हे ॲक्च्युली बंद आहे तर आतमध्ये, कारण की काम सुरू आहे त्यामुळे बंद आहे. सो तरीसुद्धा लोक इथे येतात, गाड्या लावतात आणि त्या गार्डनच्या अवतीभोवती राऊंड लावतात. बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि आम्ही पावसामध्ये चाललेलो आहे घरी. इतक्या पावसामध्ये तर ओलं होणार नाही, पण तरीही जर कंटिन्युअसली असा पाऊस राहिला किंवा पाऊस जर वाढला तर ओलं होण्याचे चान्सेस आहे. जर पाऊस वाढला तर आम्ही थांबून घेऊ एका ठिकाणी. काय ना अजून थांबू ना आपण, पाऊस जर वाढला तर कालच्या दिवसभराच्या पावसानंतर आणि आज सकाळी जो पाऊस आला त्यानंतर आता नागपूरमध्ये थोडी कडक ऊन निघालेली आहे. तर मित्रांनो, आता चाललेलं आहे मी सकाळी गौरीला सोडायला गेलो होतो उशीर, तर आता मी गौरीला घ्यायला चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही की नागपूरमध्ये आता किती कडक म्हणजे दिसत नाही आहे. मध्ये बादल पण लागतं, परंतु जेव्हा पण तेव्हा शरीराला अशी झोपणारी ऊन आहे, कडक अशी आहे. मॅडम आलेली आहे, पूजा पूर्ण. चल बस. भेटायचं होतं ते जाऊ. चला तर आम्ही निघतो आता. आणि आता सावली आलेली आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. लागेल लागेल, हळूहळू खेळा. अद्वैत आणि अद्वैतचा मित्र बघा कसे खेळून राहिलेले आहे. हळूहळू खेळा आदू, लागेल वाडा. अद्विक हळूहळू खेळा. कुणाचा बड्डे? 1 वर्षात झाला विराज? 2 वर्षात झाला. केला का विश केला का त्याला? 2 वर्षाचं लास्ट इयर आपण या दिवशी नाशिकला होतो. फर्स्ट बर्थडेचं इन्व्हिटेशन आलं काय करत होतं नाशिकमध्ये? आय थिंक विराज 2 वर्षाचा झाला, गौरीच्या चुलत भावाचा मुलगा. सेम डे लास्ट इयर आम्ही नाशिकला होतो. अधिक महिना होता लास्ट इयर. इतकी मेमोरी स्ट्रॉंग आहे गौरीची, माझ्या तर कधी लक्षातच नाही राहत. ए आदू, विराजला विश केलं का तू? बोल, विराज सोबत बोल. हा, व्हॉइस मेसेज पाठवला त्यांनी व्हॉट्सअपला. हा, अजून एकदा हा प्ले कर ना. सॉन्ग म्हण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियाना विराज. विराज, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियाना विराज, हॅपी बर्थडे टू यू. डियाना नसतं रे.
विराजला विश केलं व्हॉट्सअपला विथ सॉन्ग. खेळा खेळा खेळो खेळो. दिवसभराच्या उघाडानंतर पावसाने आपले रूप परत दाखवणं सुरू केलेलं आहे. मगाशी मी बाहेरून आलो म्हणजे 3-3:30 वाजतापर्यंत काहीच बादलसुद्धा नव्हते, बारीक थोडे थोडे होते, परंतु आता पूर्ण काळोख झालेला आहे आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे परत. बघा बघा मित्रांनो पाऊस किती आहे. हे घराच्या मागची बाजू एवढा इथे तो स्लॅबवर जो पाणी जमा होतोय तो इथे दिसतोय आणि तो पाणी इकडे जातोय. अद्वैत खेळून राहिलाय गाडी. आता पाऊस जरा थांबलेला आहे. आत्ता आदू उठला, गाडी घेतली त्यांनी खेळण्याकरिता. चालो चालो. तर चला मित्रांनो, ब्लॉगला इथेच आज थांबूया. मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे जितके पण व्हिडिओज राहणार ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला मित्रांनो, आजपुरतं इतकंच. बाय बाय.